नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी देशमुख सर. हॅलो सांगली क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता आपल्याला जो अवघड वाटणारा विषय आहे त्याचा आपल्याला माहित आहे ना, काय माहित आहे सगळ्यांना? फिजिक्स आहे. असं कोण म्हणतं ते त्याचं नाव मला सांगा. असं काही अजिबात नाही. फिजिक्सच्या बाबतीत आपण निवांत रिलॅक्स मध्ये क्वेश्चन आपण सोडवणार आहोत आणि त्याची टेक्निक कशी आहे ती मी तुम्हाला मराठी माध्यमातून सांगणार आहे. जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे प्रिपरेशन करत आहेत, म्हणजेच जे जेईई, सीईटी, नीट आणि आपल्याला जेईई ऍडव्हान्स याचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथं मी क्लिअर आउट करणार आहे. तर साध्या सोप्या भाषेत तुम्हाला हे सांगण्याचा मी पुढे प्रयत्न करणार आहे. आपण जो पहिला फिजिक्सची जो आपण बेस म्हणतो, थोडक्यात म्हटलं जातं मॅथ्स इज अ किंग ऑफ सायन्स. मग क्वीन कोण आहे? तर क्वीन फिजिक्स आहे. आपण क्वीन वर कंट्रोल मिळवू, किंग वर आपोआप कंट्रोल मिळून जाईल. आता जर आपण इथं पहिल्यांदा जर याच्यामध्ये बघायला सुरुवात केली तर एक मिनिट द्या मला. आपल्याला टॅब कुठं गेला टॅब हा. तर हा जो आहे पॉइंट आपल्याला याच्यामध्ये काय काय बघायचं आहे हे तर मी थोडक्यात सांगतो. तर आपण जेईई मेन्स, नीट असू द्या किंवा महाराष्ट्र सीईटी असू द्या किंवा आपल्याला जेईई ऍडव्हान्स असू द्या, याच्यावरचे सर्व क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप बघत जाणार आहोत. आता जर पहिली गोष्ट आपल्याला इथं लक्षात येत असेल तर ह्या मॅथमॅटिक्स इन फिजिक्स याच्यामध्ये टोटल किती टॉपिक आहेत? 5 टॉपिक आहेत. आणि हे 5 टॉपिक पहिला आहे फंडामेंटल्स ऑफ वेक्टर. एखादा वेक्टर काय आहे, स्केलर काय आहे, बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही बघूनच जा. पण दुसरी गोष्ट ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. याच्यामध्ये आय मध्ये आय मिळवायचा असतो, जे मध्ये जे, के मध्ये के मिळवायचा असतो. हे आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. पण हा मस्ट डू टॉपिक आहे, तर आपल्याला लक्षात येते मी मेन्शन केलेलंच आहे मस्ट डू. त्यानंतर 3 नंबरचा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. नेक्स्ट एरर्स ऑफ मेजरमेंट आणि लास्ट आहे तो सिग्निफिकंट नंबर. लक्षात घ्या याच्यामध्ये मस्ट डू टॉपिक 2 आहेत, जो शेवटचा आणि दुसरा आहे. याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर आपण सुरुवात करू. पहिला जो पॉइंट आहे, आता सांगायचा मुद्दा याच्यामध्ये अजून 1-2 पॉइंट सांगायचे राहिले की जेईई मेन्स ला 2024 साली 19 क्वेश्चन विचारले गेले आणि इथं आपल्याला 2025 साली 7 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात प्रोबॅबिलिटी याच्या टॉपिक वरची जेईई मेन्स ला कमी झाले. नीट ला 26 ला विचारणार नाही, 25 ला विचारणार, याचा अर्थ विचारणारच नाहीत असं नाही. इथं फक्त 2 वर्षाची तुलना केलेली आहे. सीईटी मध्ये बघा सुद्धा यावर्षी 2024 ला क्वेश्चन विचारले नाही, पण 2025 ला इथं 2 क्वेश्चन मॅथमॅटिक्स इन फिजिक्स यावर विचारले. जेईई ऍडव्हान्स ला मात्र फिक्स क्वेश्चन आहे या टॉपिक वर. म्हणजे जे विद्यार्थी मेन्स क्वालिफाय होऊन ऍडव्हान्स ला जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक तयारी ठेवू म्हणा की जे आपण टॉपिक करणार आहोत बेस पासून ते ऍडव्हान्स लेवलची तयारी करू. म्हणजे कोणताही क्वेश्चन असू द्या, म्हणजे थोडक्यात आपलं बोर्ड असू द्या, सीईटी असू द्या, नीट असू द्या, जेईई असू द्या, याच्याविषयी कोणतीही भीती मनात बाळगणार नाही तुम्ही. तर आपण इथं पहिला जो टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ वेक्टर आणि याच्यामधलाच जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो मी तुमच्या समोर ठेवतोय. हा पहिला क्वेश्चन सीईटी 2025 ला विचारला गेलेला आहे. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय जरा थोडक्यात वाचा बघू. तर मी हा क्वेश्चन वाचतोय. A unit vector in the direction of resultant vector a bar is equal to 2 minus 2i cap plus 3j cap plus a cap आणि b बार हा वेक्टर दिला. म्हणजे युनिट वेक्टर पाहिजे. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याच्यामध्ये आता युनिट वेक्टर पाहिजे. पण हा युनिट वेक्टर कसा पाहिजे? तर थोडक्यात इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. कोणाच्या डायरेक्शन मध्ये? ए च्या डायरेक्शन मध्ये आणि बी च्या, म्हणजे रिझल्टंट ऑफ ए आणि बी च्या रूपात आपल्याला पाहिजे. तुमच्या पुढे मी 1-2 मिनिटं वेळ देतोय, तेव्हा तुम्ही त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून बघा.
तर हा क्वेश्चन तुम्ही थोडा पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न केला असाल. आता याच्यानंतर मी याचं सोल्युशन देतो. बघा, जो आपल्याला पाहिजे तो याच्यामध्ये काय पाहिजे, रिझल्टंट पाहिजे. कोणाचा पाहिजे, रिझल्टंट ए चा आणि बी चा. समजा मी रिझल्टंट म्हणलो तो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस काय आलं, बी बार, यांची दोघांची ऍडिशन आहे. मग ए बार आहे आपला -2i म्हणजेच इथं आपल्या दोघांची ऍडिशन आली -i प्लस 3j प्लस 2j म्हणजेच किती आलं, प्लस 5j जे काय प्लस k -4k किती आलं, -2k नाही, मायनस किती आलं, 3k कॅप आलेला. हा आला आर बार. पण ह्या रिझल्टंटचा आपल्याला काय पाहिजे, युनिट वेक्टर. मग युनिट वेक्टर आपण जो रिप्रेझेंट करतो, युनिट वेक्टर, हा युनिट वेक्टर कसा, आर बार चा युनिट वेक्टर कशाने रिप्रेझेंट करतो, आर कॅप. आणि आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर बार. मग आर बार आपल्याला माहित आहे, दिलेला आहे -i प्लस 5j -3k. आपल्याला हे कुठे दिसतं, -i प्लस 5j प्लस 3k. आणि इथं आपल्याला हा ऑप्शन क्रमांक कुठे दिसतोय, डी मध्ये दिसतोय. म्हणजेच आपल्याला थोडं सोडवायची सुद्धा गरज नाही. आणि इथं मॅग्निट्यूड ऑफ आर आपण कशी काढणार, तर कोएफिशिएंट ऑफ -1 चा स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ 5 चा स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ -3 चा स्क्वेअर. 5 चा 25, 25 आणि 10 35, म्हणजे हे 9 आणि हे 10. पण पुढे सोडवायची गरज नाही आपल्याला. इथं आपल्याला ऑप्शन नंबर डी हा आपला काय आलेला आहे, करेक्ट आलेला आहे. तर तुम्ही याचं सोल्युशन थोडं पॉज करून घेऊ शकता. चला आता आपण दुसऱ्या क्वेश्चनला जाऊ. दुसरा क्वेश्चन हा सी 2020 साली विचारलेला आहे. आणि या क्वेश्चन मध्ये आपल्याला लक्षात येते का बघा, एक जो युनिट वेक्टर दिला आहे, हा युनिट वेक्टर आपल्याला काय दिलेला आहे, u बार दिलेला आहे. आणि याच्यामध्ये i चा कोएफिशिएंट 0.4 आहे, j चा 0.7 आहे. तर c k कॅप आणि ह्याच्यामध्ये कोणाची व्हॅल्यू विचारलेली आहे, c ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग युनिट वेक्टर म्हणजेच काय, तर युनिट वेक्टर म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड 1 असते त्याला आपण युनिट वेक्टर म्हणतो. मग आता हा युनिट वेक्टर म्हणजेच काय, जी मॅग्निट्यूड ऑफ u बार ही व्हॅल्यू काय असणं गरजेचं आहे, 1 असणं गरजेचं आहे. यालाच आपण कसं रिप्रेझेंट करू, लेफ्ट आणि राईट साइड आपण काय केली, चेंज केली. मग मी असं का करतोय, इज इक्वल टू साइन एका रेषेत दिसावं, जरा आखीव रेखीव आपलं काम असावं, किंवा शॉर्ट मध्ये तुम्ही केला तरी तुमच्या पद्धतीने चालेल. चला, मॅग्निट्यूड घेत असताना कोएफिशिएंट ऑफ i म्हणजे 0.4 चा स्क्वेअर प्लस 0.7 चा स्क्वेअर प्लस k चा जो कोएफिशिएंट आहे त्याचा c चा स्क्वेअर, लेफ्ट साइडला बोलतोय 1. याचा स्क्वेअरिंग करून आपण सोडवू शकतो. चला, 1 चा स्क्वेअर 1 आणि हे आपल्या राईट साइडला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. 0.4 चा 16 आला प्लस 0.7 चा 49 आला प्लस काय आला, 6 चा स्क्वेअर. हे प्लस इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस, आणि आपल्याला सोल्युशन मिळून जाईल. बघूया. चला, हे प्लस मायनस आल्यानंतर म्हणजे 1 मधनं हे 16 आणि हे 49 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. c स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 6 4. म्हणजे थोडक्यात हे 50 केलं आणि हे 15, 50 आणि 15 किती झालं, 50 आणि 15 5 50 आणि 15 65 0.65 आणि हे 65 म्हणल्यावर हे जवळपास 35 स्क्वेअर रूट ऑफ 35 म्हणजे c बरोबर अंडर रूट ऑफ काय आलं, 0.35. ओके, तर ऑप्शन नंबर ए आपला हा काय असेल, करेक्ट असेल. तुम्ही चेक करू शकता, बरोबर का, 50 60 65 ठीक आहे, आपला आन्सर आलेला आहे. तर तुम्ही हे बेसिक कॅल्क्युलेशन कधी गडबडू शकता, तुम्ही ते क्लिअर आउट करा. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच बरोबर याचं पीडीएफ तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये किंवा तिथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्ही एक मेसेज टाका, माझा नंबर आहे तो तुम्हाला इथं देतो 8623004177. हा माझा नंबर आहे, त्याला तुम्ही मेसेज टाकू शकता, तिथे तुम्हाला पीडीएफ पाठवून दिली जाईल. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे,
तो तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही याचं आन्सर कॅल्क्युलेट करून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकताय किंवा तुम्ही तोंडी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकताय. इथं बघितला तर हा काय आहे, युनिट वेक्टर आहे. म्हणजे काय तर थोडक्यात सीईटी क्वेश्चन रिपीट करते असं आपल्याला लक्षात येते. याला आपण कोणताही यू बार आता मांडला तसा मान आणि हे सॉल्व करा. 8 चा काय झाला 64.64 प्लस b चा स्क्वेअर b स्क्वेअर झालं प्लस 0.4 चा स्क्वेअर 0.16 झालं. म्हणजे हा काय झाला तुमचा युनिट वेक्टर 1. म्हणजेच हे स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आणि अशा पद्धतीने सॉल्व करायचं. म्हणजेच आपल्याला 16 आणि 64 म्हणजे 80 झालं. म्हणजे b स्क्वेअर प्लस 0.8 इज इक्वल टू 1. म्हणजेच b स्क्वेअर बरोबर काय आलं 0.2 आणि b बरोबर काय आलं 0.2. हे स्क्वेअर रूट मध्ये आलं. ऑप्शन नंबर दुसरा हा करेक्ट असणार. अशा पद्धतीने हे सीईटी ला मॅथमॅटिक्स इन फिजिक्स वर क्वेश्चन पडलेले आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला आता कोणता क्वेश्चन आले, नीटचे क्वेश्चन झाले. चला म्हणजे आपण पहिल्यांदा बघितली सीईटी, आता बघूया नीट लेवल, त्यानंतर बघू जेईई मेन्स लेवल. ओके, आणि त्याच्यानंतर जे ऍडव्हान्स सुद्धा थोडे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, जे सगळे विचारले गेलेले आहेत ते मी घेतोय. त्यामुळे तुम्ही याच्यावर व्यवस्थित काम करून आपल्याला फुल मार्क्स देणार हा टॉपिक आहे. जसं मॅथ्स बेसिक क्लिअर आहे त्याला हे पूर्णपणे क्वेश्चन जाऊन. समजा काय जणांना वाटत असेल की याच्यावर आपलं काय थिअरी झालेली नाही किंवा आपली कन्सेप्ट क्लिअर नाही, तर तुम्ही फक्त आहे जे चाललंय समोरचं ते तुम्ही घेऊन तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुमच्या कन्सेप्टवर तुम्ही काय करू शकता, प्रभुत्व मिळवू शकता. ठीक आहे, तर समोरचा क्वेश्चन वाचतोय मी, तोपर्यंत तुम्ही सुद्धा वाचा. तर समोरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, which of the following statement is not true. तर समोरचा क्वेश्चन हा आपल्याला कोणतं स्टेटमेंट खरं नाही हे शोधायचं आहे. तर आपल्याला थोडेफार फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. आता पहिला टॉपिक असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला फॉर्म्युले आठवणार नाही, पण जसजसे टॉपिक होत जाते 1 by 1 तेव्हा तुम्हाला ते फॉर्म्युले येत जातील किंवा ती स्केलर क्वांटिटी आहे किंवा वेक्टर क्वांटिटी आहे हे समजत जाईल. तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे ईटा ने रिप्रेझेंट केलं जातं आणि हा फ्लुइड मधला तुम्हाला पॉइंट आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्यामध्ये आपण ते बघणारच आहोत. तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी फॉर्म्युला काय, F is equal to 6 pi eta RV. हा आपला जो स्टोक्स लॉ आहे किंवा न्यूटन्स लॉ ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी हा काय आहे, तर F is proportional to A आणि dV upon dx. म्हणजे A क्रॉस सेक्शनल एरिया आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट आणि इथला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा ईटा हा आपण घेतो आणि ह्या ईटा हा काय आहे म्हटलेला आहे मी, तर स्केलर क्वांटिटी आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलेलं आहे. सरफेस टेन्शन इज अ स्केलर क्वांटिटी. बरोबर आहे, सरफेस टेन्शन 3 रिप्रेझेंट केलं जातं. सरफेस टेन्शन इज अ स्केलर क्वांटिटी. काय आहे सरफेस टेन्शन, तर फोर्स ऍक्टिंग ऑन अ सरफेस हा परपेंडिक्युलर टू द लाइन ऑफ जो आपण इमेजिनरी लाइन म्हणतो त्याला परपेंडिक्युलर असतो फोर्स. मग आपल्याला लक्षात येतं की ही पण स्केलर क्वांटिटी आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे आपण डेन्सिटी फर्स्ट मीडियमची किंवा डेन्सिटी सेकंड मीडियम त्यालाच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो, कारण ही स्केलर क्वांटिटी म्हणजे बरोबर आहे. मग ऑब्वियसली चुकीचं कोणतं स्टेटमेंट असणार आहे, प्रेशर इज अ वेक्टर क्वांटिटी. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, फोर्स पर युनिट काय असतं, एरिया, आणि ही प्रेशर काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. तुम्हाला ऍक्च्युअली थेरोटिकल बेस्ड क्वेश्चन आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीचे कन्सेप्ट बघू तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होत जाणार आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे जेईई मेन्स 2024 चा. आता या क्वेश्चन मध्ये किंवा आपल्याला समोर जे दिलेलं आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेशनची थोडी गरज आहे. जर चेक करतो की याच्यामध्ये क्वेश्चन व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला, तर दिसतोय आणि x आणि थोडीशी बाजू जाते. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं अ वेक्टर हॅज मॅग्निट्यूड सेम ॲज दॅट ऑफ ए. म्हणजे मॅग्निट्यूड ही कोणासारखी असणं गरजेचं आहे, ए सारखी मॅग्निट्यूड असणं गरजेचं आहे.
मग आता a ची मॅग्निट्यूड आपल्याला काय कॅल्क्युलेट करूया. a ची मॅग्निट्यूड आपल्याला माहित आहे 3 आहे, हे 4 आहे, म्हणजे a ची मॅग्निट्यूड ही काय येणार आहे 5 येणार. पायथागोरसच्या थेरमनुसार म्हणजे a ची मॅग्निट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर बेसिक पद्धतीने कोएफिशिएंट ऑफ j चा स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ हे बोलते की i असणार आहे i चा स्क्वेअर प्लस j चा स्क्वेअर, जी व्हॅल्यू आपल्याला 5 येईल. मी जरा क्वेश्चन चेक करतो. हां बरोबर आहे. मग आपल्याला डायरेक्शन याच्यामध्ये आणि ही पॅरलल कोणाला पाहिजे b ला. समजा b वेक्टर असा असेल तर b ची डायरेक्शन आपल्याला b न मिळेल. म्हणजे जो वेक्टर आहे तो वेक्टर आपण r मानला आणि r हा याला मॅग्निट्यूड a ची असणार आहे आणि डायरेक्शन कोणाची घेऊया आपण b ची, कारण b ला पॅरलल तो वेक्टर आपण r मानला. समजा हा b वेक्टर आहे आणि हा r वेक्टर आहे तर आपल्याला इथं व्हॅल्यू आली a ची किती 5 आणि b ची आपल्याला काय पाहिजे डायरेक्शन पाहिजे किंवा आपण b चा युनिट वेक्टर पकडला तर तो काय येणार आहे 4r 3j आणि आता याच्यामध्ये 4 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर म्हणजे ऍक्च्युअली ह्याला हे कॅन्सल झालं. काय झालं 4r 3j. कोणीही फटाफड्या वाजतात म्हणून बाहेर लक्ष घालून द्यायचं नाही, धड्डना जागा पाहिजे नाही. तर झालं तर चांगलीच गोष्ट आहे, जागाच असेल असं समजून मी सांगतोय. तर यांनी सांगितलेलं आहे जे कॉम्पोनंट आहे पहिला x मध्ये आहे आणि दुसरा कुठे आहे 3 आहे. मग x i कॅप म्हणजे आणि प्लस 3j कॅप x ची किंमत 4 म्हणून गेलेली आहे. म्हणजे हा न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन याचं आन्सर काय आलेला आहे 4 आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं सोल्युशन घेऊ शकताय. जर लक्षात खराब आहे तर तुम्ही समजून घेऊ शकताय. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. तोपर्यंत मी त्याचा स्क्रीनशॉट घेतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता इथं सगळं ब्लॅक बॅकग्राऊंड केलेलं आहे जेणेकरून तुमच्या डोळ्याला त्रास होऊ नये, अभ्यास करून दमत असाल. बाहेर दिवाळीचं वातावरण आहे आणि आपल्याला अभ्यासाचं वातावरण आहे असं आपण समजूया. चला तयारी करू. तर यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यामध्ये दोन वेक्टर्स दिलेले आहेत जो की x बार आणि y बार आणि यांची काय आहे इक्वल मॅग्निट्यूड आहे आणि पहिला हा दुसऱ्याला n टाइम्स मॅग्निट्यूड साइजचा आहे. तर इथं आपल्याला जर बारीक अक्षर काढावं लागेल तर हा आपल्याला काय आहे a आहे आणि दुसरा काय आहे b आहे. a हा b ला n टाइम्स आहे म्हणजे x बार चा साइज भरपूरच करूया. x बार मायनस y बार हा n टाइम्स कोणाला आहे तर x बार प्लस y बार साठी आहे. तर त्यांच्यामध्ये अँगल का म्हणजेच आपल्याला एक लक्षात अजून एक दिलेलं आहे x ची मॅग्निट्यूड आणि y ची काय आहे मॅग्निट्यूड सेम आहे. मग आता हे सॉल्व्ह करू आपण. मग आता याचे सॉल्व्ह करत असताना हे काय होईल अंडर रूट ऑफ a बार b बार चा स्क्वेअर काय असतो a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर मायनस 2ab cos थीटा n अंडर रूट ऑफ a प्लस b हा मायनस च्या ऐवजी काय होईल प्लस होईल म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy cos theta squaring on both sides. Square root cancel. n चा झाला स्क्वेअर म्हणजे काय झालं x स्क्वेअर प्लस y. x ची व्हॅल्यू y आहे इथे x ची व्हॅल्यू y आहे म्हणजे x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय झालं 2x स्क्वेअर मायनस x into x काय झाला 2x स्क्वेअर cos थीटा. दुसऱ्या साइडला सेम x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय झालं 2x चा स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर काय ब्रॅकेट मध्ये उरलं cos थीटा. बघूया आता इथं. मग ह्याच्यामध्ये एक लक्षात येतं x स्क्वेअर होल मधनं कॅन्सल होऊन जातोय. इथं बोलतंय 2 पण कॉमन निघून जातंय 1 मायनस काय झालं cos थीटा. राइट साइडला n स्क्वेअर इथं काय राहिलं 1 प्लस cos थीटा. मग cos थीटाच्या रूपात आपल्याला आन्सर आणायचं थीटा काढायचा आहे. तर हे सॉल्व करू. 1 minus cos theta is equal to n square plus n square cos
थीटा. तर cos थीटा हे आपण इकडे आणू, मग कॉमन काय होते बघा, तर राईट साइडला +1, राईटला गेल्यानंतर -1 होईल, n² -1. त्यातलं cos थीटा कॉमन काढायचा आहे, म्हणजेच काय राहिलं -1 -n². तर आपल्याला आन्सर पाहिजे थीटा, हे मल्टिप्लाय केले गेल्यानंतर डिवाइड cos थीटा n² -1 अपॉन -1 -n². तर आपण थीटा फाइंड आउट करायचा आहे. याच्यामध्ये थीटा बघा, पहिला n² -1 न्यूमरेटर ऑप्शन 1 तर इनकरेक्टच आहे. त्याच्यानंतर ऑप्शन 2 n² -1 अपॉन -n² -1. ऑप्शन 2 हा आपल्याला काय आलेला आहे, करेक्ट आलेला आहे. म्हणजे ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. तर आपण याच्यामध्ये पुढे जाऊया. JEE 2019 JEE 2019. तर a particle is moving with velocity v bar which is equal to k in bracket y I cap plus x j cap where k is a constant. The general equation of part is. आता जर आपण ह्याला व्यवस्थित सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थित सॉल्व करावं लागेल. v bar is equal to k constant म्हणला k y I cap plus k x j cap. जो v bar आहे तुम्ही कसं लिहू शकता, vx I cap plus vy j cap. म्हणजे vx हा कॉम्पोनंट काय आला, थोडक्यात की कॉन्स्टंट 1 मानून vx हा कॉम्पोनंट y आला आणि vy हा कॉम्पोनंट काय आला, x आला. एकमेकाच्या उलट. मग मी जरा चेक करतो चालू आहे का हे रेकॉर्डिंग. चालू आहे. 22 मिनिटे 17 सेकंद. vx काय आलं थोडक्यात, d वेलोसिटी x ची dx अपॉन काय आली, dt ची व्हॅल्यू काय आली 1 आणि dy अपॉन dt ची व्हॅल्यू आली काय x. इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करू, आपल्याला काय मिळेल, dx अपॉन dt अपॉन dy अपॉन dt इज इक्वल टू 1 अपॉन x. dt dx कॅन्सल, म्हणजे x dx y dy. तर आपल्याला असं समजून येतं x dx y dy म्हणजेच x²/2 is equal to y²/2 plus c इंटिग्रल कॉन्स्टंट. म्हणजेच x² आणि y² च्या रूपात आन्सर आलेला आहे. तर इथं आपल्याला ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर हा आपण पहिला पॉइंट जो आहे तो पूर्ण कव्हर केलेला आहे. याच्या नंतर नेक्स्ट ला असणारे क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. हा क्वेश्चन कुठून आला, 2020 चा क्वेश्चन. ठीक आहे, ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 3 वेक्टर्स दिलेले आहेत आणि हे 3 वेक्टर्स a particle moving with velocity v bar acted by three forces दिल्या by shown in vector triangle PQR. the velocity of particle will be. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये पार्टिकल हा इक्विलिब्रियम मध्ये, बिकॉज जर आपण एंड पॉइंट चेक केले प्रत्येकाचे कोणत्यावर आहे तर PQR मध्ये फिरत आहे. तो P कुठे आहे, इथं आहे. P पासून Q हा वेक्टर PQ च्या दिशेने, Q पासून इकडे R च्या दिशेने आणि R पासून परत हा P च्या, म्हणजे सर्कल मध्ये तो मूव होत आहे. आपल्याला एक लक्षात येतं चेंज अकॉर्डिंग विथ द स्मॉलर फोर्स हा सुद्धा चुकीचा आहे. पुढे आपण जाऊया, इनक्रीज रिमेन्स कॉन्स्टंट अँड डिक्रीज. तर जी व्हेलॉसिटी आहे
ती आपली रिमेन्स कॉन्स्टंट असेल, कारण की त्याच्यात लागलेला फोर्स हा कशामध्ये आहे, इक्विलिब्रियम मध्ये रोटेट वेक्टर होऊन परत ओरिजिनल पोझिशनला येतोय. आता सेकंड टॉपिक बघायचा आहे आपल्याला. कोणता आहे सेकंड टॉपिक? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स, जो की आपल्याला इम्पॉर्टंट आहे. दुसरा आणि शेवटचा टॉपिक इम्पॉर्टंट मस्ट टू डू टॉपिक्स आहेत. जरा क्वेश्चन वाचून घ्या. हा दुसरा क्वेश्चन कसा झाला ना, बहुतेक मी स्लाइड तयार करत असताना पहिल्यांदा सीईटीचे घेतले होते, नंतर नीटचे, नंतर जेईई मेन्स, नंतर ऍडव्हान्स. तर हा क्वेश्चन ऍड करायला मी राहिलो होतो, त्यामुळे तो महत्त्वाचा क्वेश्चन आला. तो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स म्हणला. तर इथं आपल्याला जो पार्टिकल आहे, तो पार्टिकलवर जो लागलेला फोर्स आहे, तो लागलेला फोर्स हा आपल्याला कसा दिसून येतोय, कॉन्स्टंट किंवा झिरो दिसून येतोय. कारण की समेशन ऑफ ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल इज झिरो, बिकॉज तो फिरून परत आपल्याला तिथे येतं. पी पासून स्टार्ट झाला, की कुठे गेला, पी पासून आर ला गेला, आर पासून कुठे गेला, पी ला गेला. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथला फोर्स झिरो आहे, तर सगळ्यांना काय माहित आहे, फादर बरोबर मदर. आता मास तर पार्टिकलचं झिरो असू शकत नाही, म्हणजे ऍक्सेलरेशन काय झालं, झिरो. ऍक्सेलरेशन झिरो कधी येईल? ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, dv अपॉन dt झिरो, म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह झिरो येणार आहे. आणि ऑप्शन आपल्याला काय असणार आहे, व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्हेलॉसिटी काय असणार आहे, फोर्स हा वेक्टर असणार आहे. म्हणजे जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तरच ऍक्सेलरेशन झिरो होईल, ऍक्सेलरेशन झिरो असेल म्हणजे फोर्स झिरो आहे. म्हणजेच हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाला. रिमेन्स कॉन्स्टंट हे आन्सर आहे. पुढे जाऊया आपण. हा सेकंड क्वेश्चन. इथं काय म्हटलेलं आहे क्वेश्चन बघा. मी स्लाइड तयार करत असताना उजव्या साईडला मी स्लाइड ठेवलेला आहे, डाव्या साईडला मी उभा आहे, तुम्हाला दिसते. म्हणजे का तर उजव्या हाताने घेत असताना इकडचा भाग झाकून जातो, तो जाऊ नये म्हणून. मग इथं काय दिसतं आपल्याला, तर मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ टू वेक्टर्स, म्हणजे जे दोन वेक्टर आहेत यांची सम म्हणजेच a बार प्लस b बार ही गुणा एवढी आहे, त्याच्या डिफरन्स एवढे आहे, म्हणजेच a बार मायनस b बार एवढी आहे यांची मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड म्हणजेच रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, समजा a बार प्लस मायनस b बार हा r बार असेल तर r बार ची मॅग्निट्यूड ही a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस मायनस 2ab cos थीटा प्लस ला प्लस मायनस ला मायनस. म्हणजे जर आपण सॉल्व करायला गेलो, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा इज इक्वल टू under root of a square plus b square minus 2ab cos theta. So square plus square root squaring on both sides cancel. A square b square cancel. Plus 2ab cos theta minus 2ab cos theta असं होत नसतंय. मग काय राहिलं, 2ab cos theta बरोबर minus 2ab cos theta. इकडं आल्यावर काय झालं, पॉझिटिव्ह झालं, म्हणजेच 4ab cos theta काय झाला, 0 cos theta तर काय झाला, 0. म्हणजेच काय झालं, थीटा किती असणार, cos theta किती असणार, π/2 और त्यालाच आपण काय म्हणतो 90 आलं आन्सर. आलेला आहे आपलं आन्सर. तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. नीट लक्ष द्या बघा. नीट 2010 चा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे 6 वेक्टर आहेत, त्यांची बाजू इकडे तिकडे दाखवलेले, कोणतं रिलेशन काय आहे करेक्ट म्हटलेलं आहे. मी क्वेश्चन वाचल्यावर तुम्हाला हे समजून जाईल.
तर आपल्याला समोर एक लक्षात येतं की आपण 1 बाय 1 चेक करतो. साधं सोपं आहे. एका बैलाने मला त्या साईडला ओढलं, दुसऱ्या बैलाने मला तुमच्या साईडला ओढलं. सेम ताकदीचे किंवा वेगवेगळ्या ताकदीचे, यांचा रिझल्ट दोघांच्या मध्येच असणार आहे. मग पहिला बैल हा कोण आहे? बी बार. आणि हा बी बार हा बैल आहे. मला हा बी बार कुठं ओढतोय? खाली ओढतोय. आणि हा सी बार मला कुठं ओढतोय? आडवा ओढतोय. तर हा एक बार मला इथं पाहिजे होता, पण एक बार माझा इकडं ओढायला लागला. हे चुकीचं आहे. एवढं कळतंय. बी प्लस ई बार. बी बार कुठं आहे? खाली. ई बार कुठं आहे? ई बार कुठं आहे? आडवं. तर तुमचा एफ बार मला परत एकदा कशा पाहिजे? इकडाला पहिला सी बार होता, टी बार होता, सेम लागेल. इकडे ठेवून चुकणार नाही. पुढं डी बार प्लस सी बार. डी बार कुठे आहे माझा? व्हर्टिकली अपवर्ड. डी बार. सी बार कुठे आहे माझा? आडवा. एफ बार माझा कुठे आहे? इकडं. असा कसा माझा बैल? एक बैलवर एक बैल आडवा, तर त्याच्या दोघांच्या बरोबर जायला पाहिजे किंवा दोघांच्या तर ऍक्सेस वर तर पाहिजे. कमीत कमी एक 0 असेल तर हे चुकीचं आहे. मग ऑप्शन शेवटचा चुकीचा हवा का? बरोबर. बरोबर. मग हे तुम्ही मला चेक करून दाखवा सर. डी बार कुठे आहे? डी बार आहे वर. तर डी बार आहे वर. तर ई बार आहे आडवं. ई बार आहे आडवं. एफ बार आहे ए ए ए. काय तर चुकलेलं आहे. एफ बार कुठे आहे? एफ बार या दिशेने कसा येईल? काही तर चुकलेलं आहे. डी बार प्लस हा 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 डी बार खाली. डी बार आडवा. काय 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 गडबड झालं? बी बार खाली. बरोबर आहे. हा बी बार. सी बार आडवा. तर ह्यांचा दोघांचा रिझल्ट उलटा है. चुकीचं आहे. बरोबर. बी बार प्लस सी बार. बी बार खाली. ई बार आडवा. तर हे बार वर. डी बार प्लस सी बार. डी बार प्लस सी बार. काय नाही, काहीतरी चुकलेलं आहे याच्यामध्ये. डी बार मायनस ई बार असं होते. डी बार हा मायनस ई बार तेव्हा आन्सर येईल. बघा डी बार कुठं आहे? वरच्या साईडला. ई बार कुठं आहे? इकडं. पण डी बार मायनस ई बार इकडं आलं म्हणजे रिझल्टंट हा आहे. प्रिंटिंग मिस्टेक असू शकते कदाचित तुमच्या. बऱ्याच वेळेला असं होतं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. एखादा क्वेश्चन प्रिंटिंग मिस्टेक मुळे येतो, पण आपण त्याच्यावर भरपूर डोकं खातो किंवा आपलं सगळं बरोबर असतं आणि अनावधानानं काय झालं जातं की त्या क्वेश्चन आपल्याला बोनस दिला जातो. पण जास्त डोकं लावायची काही गरज नाही. जर येत नसेल तर शांत डोक्यानं तुम्ही क्रॉस चेकिंग सुद्धा करू शकता. ओके. तर हा ऑप्शन किंवा प्रिंटिंग मिस्टेक झालेली असू शकते. तर आता इथं हा नीट 2008 चा क्वेश्चन दिलाय तुमच्या समोर आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर 3 फोर्सेस आहेत ऍक्टिंग ऑन अ बॉडी ऍक्शन इन फिगर. द रिझल्टंट ऑफ द फोर्स इज अलोंग द वाय डायरेक्शन. जो रिझल्टंट आहे म्हणजे किती फोर्सेस आहेत? इकडे 2 आहे, इकडे 4 आहे, इकडे 1 आहे आणि ह्या तिघांमुळे जो रिझल्टंट आहे तो वाय डायरेक्शन येईल. तर मिनिमम ऍडिशन ऑफ फोर्स इज नीडेड. आलेला हा वाय ऍक्सिसचा असणार आहे. मग जो एक्स ऍक्सिस जर प्लस असेल तर तेवढा मायनस ऍड करावा लागेल. मायनस असेल तर तो प्लस ऍड करावा लागेल. कारण की हे तिन्ही वेक्टर कोणत्या प्लेन मध्ये आहेत? एक्स वाय प्लेन मध्ये आहे. मग आपण साधी सोपी डोकं लावून ह्याच्यामध्ये आयडिया बघूया काय काय होतंय ह्याच्यामध्ये. तर इकडं 4 आहे, खाली तसंच सरळ 2 आहे. मग 4 मधलं 2 कॅन्सल झाल्यावर राहते किती? 2 राहते. काय केलं मी बघा सगळ्यांनी काय केलं? काय केलं लक्ष द्या. इकडचा बैल माझा 4 न ओढायला लागलाय आणि स्ट्रेट मध्ये इकडचा बैल 2 न्यूटन न ओढायला लागलाय. तर मी असं म्हणू शकतो का माझा जो रिझल्टंट जो आहे तो ह्यातल्या 2 अधिक 2 ह्यातला 2 मला कॅन्सल. म्हणजे रिझल्टंटच वरच्या साईडला 2 न चालला तो मी डायग्राम मध्ये दाखवतो. मग इथं मी दाखवत असताना इथं 2 न्यूटन दाखवतो. इकडं 2 न्यूटन आहे आणि इकडं किती न्यूटन आहे? 1 न्यूटन आहे. म्हणजे काय? याचा रिझल्टंट तर कुठं आहे? वरच्या दिशेने आहे. वरचा वेक्टर काय घ्यायची आपल्याला गरज नाही, तरी पण घेऊया. हा 1 असेल, हा 1 cos 60 झाला
1 cos 60 आणि हा वरचा झाला 1 sin 60. तर हा 2 cos 30 म्हणजे हा 2 cos 30 आणि ऑपोजिटचा 2 2 2 2 sin 30. आता लक्षात घ्या हे वर तर y ऍक्सिसलाच आहे म्हणजे हे जर बघितला 1 cos 60 1 cos 60 हा i कॅप आहे आणि इकडे कोणता आहे मायनस आहे -2 काय आहे sin 30 i कॅप हा आहे हाच आपल्याला वेक्टर काय असणार आहे ऍड करावा लागेल म्हणजे उलट करा चला cos 60 ची व्हॅल्यू cos 60 ची व्हॅल्यू किती आली cos 60 चे किती आला 1/2 i कॅप -2 sin 30 1/2 i कॅप 2 कॅन्सल झालं म्हणजेच थोडक्यात 1/2 प्लस 1 म्हणजेच -1/2 एवढा तुमचा वेक्टर तुम्हाला न्यूटनच्या रूपात म्हणजेच जर 0.5 तुम्ही ऍड केला याच्यामध्ये हे झालं -0.5 प्लस 0.5 ऍड केलं तर हा वेक्टर x च्या अलावा काय होईल कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच आपला आन्सर किती असणार आहे तर 0.5 हे आपला आन्सर असणार आहे. मला लक्षात आलंय का बघा मी काय केलं साध्या सोप्या भाषेत इकडे 4 चा वैर होता इकडे 2 चा सरळ रेषेत होता 2 ला 2 काढवला उरला तो 2 चं रिझॉल्यूशन केलं इकडे y ऍक्सिस ला 2 cos 30 आणि 2 sin 30 इकडचं 1 sin 1 cos 60 म्हणजे ऍडजसंट cos मध्ये अपोजिट sin मध्ये मग मला वरच्याशी काय घेणं घेणं नाही मला हाच 0 आणायचा आहे म्हणजे हा प्लस आहे असेल हा मायनस आहे असेल तर आपण ह्याचे व्हॅल्यू टाकून 0.5 हे आन्सर आलं स्क्रीनशॉट घेऊ शकता समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे नेक्स्ट नीट 2008 म्हणजे हा रिपीट तोच आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो नीट 2007 चा क्वेश्चन काय म्हणते बघा या क्वेश्चन मध्ये particle starting from origin moves in a straight line in xy plane मध्ये मूव होतं आणि coordinates at later time √33 the path of the particles makes with x axis angle of म्हणजे आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे तर आपल्याला स्लोप विचारलाय स्लोप काय असतो जेव्हा पार्टिकल स्टार्ट झाला जी ओरिजिन पासून आणि थांबलाय कुठे √33 ला मग आता याची टोटल डिस्प्लेसमेंट x ऍक्सिस ला √3 झाली आणि y ला किती झाली 3 झाली बघा की जेव्हा आपण समजा हा जो आहे ओरिजिन 0,0 हा इथून स्टार्ट झाला आणि हा x y पॉइंट आता लक्षात येतं हे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये समजा मी इथं पॉइंट नाव दिलं x ची व्हॅल्यू किती आहे √3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 3xy आणि जर आपण थीटा कॅल्क्युलेट केला तर काय लक्षात येतं tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x तर y ची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली आहे 3 x ची व्हॅल्यू आलेली आहे √3 म्हणजे आपला आन्सर काय आहे √3 आणि √3 म्हणजेच tan √3 कधी असतो कुणाला माहित एवढी शाळा झालेली नाही आमची tan √3 कधी असतो tan √3 0 1/2 1/2 1/3/2 on 1 √3/2 1/2 1/2 0 लक्षात घ्या sin cos आणि tan आला 0.10 तर 1/3 tan 45 1 आणि tan 60 √3 आला 0 म्हणजे tan 60 √3 असतं ऑप्शन नंबर पहिला करेक्ट आहे. लक्षात घ्या तुम्ही मनासून काय केलं अरे हे बाळांनो sin थीटा जसे की तुम्हाला माहित असेल 0 30 45 60 90 असं असतं आपला हा टेबल 20 झालाय 20 झालाय त्यामुळे हे tan थीटा √3 कधी येतं हे माहित नाही कसं काढायचं हे जर माहित असेल तर तुम्ही जरा शांत श्वास घ्या आणि परत एकदा डोक्यात चालवायचा प्रयत्न करा तुम्हाला मिळून जाईल स्क्रीनशॉट तुम्ही आता घेऊन टाका घेतला जाऊया पुढे आता
पुढचा क्वेश्चन हा 2007 साली नीट एक्झामला 2007 साली नीट एक्झामला विचारला गेलेला प्रश्न तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये असं म्हटलंय थीटा काय थीटा म्हटले बाबा थीटा काढा आणि ह्याच्यात रिलेशन दिलंय a bar cos b bar is equal to root 3 times a bar dot b bar. Everyone knows that ते मला माफ आहे काय a bar cos b bar a b sin theta is equal to root 3 a bar dot b bar a b cos theta a b dividers नाही कॅन्सल झालं तर sin theta is equal to cos theta मल्टिप्लाय डिवाइड झालं परत एकदा tan theta root 3 theta बरोबर 60. मागल्याच एक्झाम्पल मध्ये थीटा 60 कसं असतं तर आपल्याला हे 60 म्हणजे π/3 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्या नेक्स्ट क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आपण पुढे बघूया. नीट परीक्षा आहे नीट. चला तर यांनी दोन वेक्टर दिले आहेत. परत एकदा त्याच्यामधला अँगल विचारलेला आहे. हा a बार प्लस b बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ a बार मायनस b बार. याचा मॅग्निट्यूड घेत असताना रिझल्टंट जो घेतो तो आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतो a प्लस b a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. माझ्यामध्ये मागाशी क्वेश्चन जो होता तो आपल्याला शाब्दिक रूपात विचारला होता. हाच क्वेश्चन आता मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये विचारला गेलेला आहे आणि तो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos थीटा. स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे a स्क्वेअर b स्क्वेअर कॅन्सल 4ab cos थीटा. परत एकदा हे लक्षात घ्या प्लस 2ab मायनस 2ab कडे आल्यानंतर 4ab cos थीटा इज इक्वल टू 0 म्हणजेच cos 0 कधी असतो cos 0 हा 90 ला असतो cos 0 हा 90 ला असतो. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट परत एकदा नीट 2003 theoretical question आहे तरी पण आपण समजून घेऊ. The vector sum of two forces perpendicular to their vector differences. बघा आता आपल्याला मागाचाच क्वेश्चन आहे vector sum of two forces are perpendicular to their vector differences म्हणजे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग ते फोर्सेस कसे असतील तर एकमेकाला परपेंडिक्युलर नॉट इक्वल टू इच अदर इन मॅग्निट्यूड. हा बरोबर परपेंडिक्युलर आहे यांचा डिफरन्स a बार प्लस b बार इज इक्वल टू a बार मायनस b बार ज्यामध्ये ते परत एकदा परपेंडिक्युलर आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला करेक्ट आलेला आहे. सेम क्वेश्चन मला रिपीट झाला आहे. ज्यांना समजलाय त्यांनी मगाचा क्वेश्चन बघू शकता. आता झाली चालू जेईई मॅथ्स 2025. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे विचारलं आहे ती मी मोबाईल मध्ये बघून वाचून सांगण्याचा प्रयत्न करतो पण याच्यामध्ये सगळा क्वेश्चन दिसतच नाही. दिस बाबा दिसतोय दिसला बाई दिसला मला क्वेश्चन आहे दिसला बाई दिसला एवढा मोठा क्वेश्चन सोडवायला कसा. Two particles are located at equal distances म्हणजे दोघांचा डिस्टन्स सेम आहे. दोन पार्टिकल कोणते आहेत ए आणि बी म्हणजे ए ची मॅग्निट्यूड ही
p ची मॅग्निट्यूड असणार आहे आणि मग आपण असं करू मॅग्निट्यूड ऑफ a बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ b बार कारण की दोघंही इक्वल डिस्टन्स होते मग मॅग्निट्यूड कशी काढायची प्रत्येकाला कळाले कोएफिशिएंट ऑफ i म्हणजेच इथं परत एकदा 2 चा वर्ग 50 आणायचा असतो 3n चा स्क्वेअर म्हणजे काय झाला 9n स्क्वेअर इकडे +4 आणि राइट साइडला 2 चा स्क्वेअर -2 चा +2 असतो हा आपला 4 + 4 आणि हा 4 म्हणजेच काय आला 16 आणि p चा काय आला स्क्वेअर कॅन्सल दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यानंतर 4 4 4 4 गेले 9n स्क्वेअर इज इक्वल टू 16p स्क्वेअर मग आपल्याला ते n ची पॉवर -1 विचारलेले आहे म्हणजे n ची p ची व्हॅल्यू काय बघा p ची व्हॅल्यू p स्क्वेअर पॉवर 9/16 n स्क्वेअर म्हणजेच p बरोबर ±3/4n पण आपल्याला fp ची बरोबर ते पुढे काय म्हणते बोथ वेक्टर्स आर ॲट राइट अँगल टू ईच अदर राइट अँगल याचा अर्थ काय आहे दोघांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो म्हणजे काय a बार डॉट b बार बरोबर ab cos 90 0 म्हणजे दोघांचा डॉट प्रोडक्ट आला 0 गरजेचं आहे 90 असल्यावर डॉट प्रोडक्ट 0 आहे आता a बारची व्हॅल्यू काय आहे 2i मी इथं लिहितो इथं 2i कॅप प्लस 3nj कॅप प्लस 2k कॅप डॉट b बार 2i minus 2j 2i minus 2j plus 4pk plus 4pk cap is equal to 0 है बरोबर चला आता डॉट प्रोडक्ट घेताना i डॉट i हा 1 असतो बेदून 4 प्लस मायनस मायनस 3 दोन्ही 6 म्हणजे बरोबर आहे का प्लस 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 बेदून बेचौक 8 p बरोबर 0 सगळे म्हणा हे काय केलं i डॉट i 1 2 2 जा 4 i डॉट j 0 i डॉट k 0 सगळ्यांना माहित आहे डॉट प्रोडक्ट हा i डॉट i 1 j डॉट j 1 k डॉट k 1 बाकी सगळं 0 i डॉट j 0 i डॉट k 0 मग आपण इथं आपल्याला काढायचा आहे n काढायचा मग p ची व्हॅल्यू ठेवून बघूया मग p ची व्हॅल्यू एकदा +3/4 ठेवू आणि एकदा -3/4 ठेवून बघू मग आपल्याला काय येते बघा चला p ची व्हॅल्यू 3/4n आणि p ची व्हॅल्यू -3/4n टाकून बघू 4 6n + 8p p आला 3/4 into n is equal to 0 4 2 8 म्हणजे ऍक्च्युअली 4 is not equal to 0 म्हणजे ही p ची व्हॅल्यू टाकल्यावर चुकीचं आन्सर आलं दुसरं टाकून बघू चला 4 6n + 8p p त्याला -3/4 into n परंतु तुम्ही चुकणार काय तुम्ही ही स्टेप करणार काय तर माझं गणलंय मग लक्षात घ्या स्क्वेअर घेत असताना याच्या दोन व्हॅल्यू निघतात इयत्ता 6वी पहिली किती मला माहित नाही स्क्वेअर रूट घेत असताना प्लस मायनस आमच्या वेळी तर 7वी शिकवलं होतं चला पुढे जा हे सॉल्व करू 4 6n plus minus 6n is equal to 0 so when we n बरोबर 4 तर n बरोबर 1/3 तर n raised to -1 बरोबर 3 आन्सर आलेला आहे 3 आलं लक्षात न्यूमेरिकल क्वेश्चन आन्सर आलाय 3 घ्या स्क्रीनशॉट 49 मिनिटे थोडा चेक घ्या स्क्रीनशॉट घेतला स्क्रीनशॉट चला पुढे
क्वेश्चन दुसरा एक टेक्नॉलॉजी आल्यामुळे हे चांगलं झालेलं आहे. टाइम मॅनेजमेंट तुम्ही कधीही बघू शकता, कधीही अभ्यास करू शकता, कधीही आपलं आयुष्य नव्यानं परत एकदा चालू करू शकत नाही आपण, पण अभ्यास चालू करू शकतो. आयुष्य नव्यानं चालू करायला परत तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो. असं कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? हा चला तर पुढं the resultant of two vectors a bar and b bar are perpendicular to a bar म्हणजे a आणि b चा रिझल्टंट हा परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, समजा मी a बार असा म्हटला तर b बार मी किती घेतला, इथे घेतला तर रिझल्टंट a ला परपेंडिक्युलर येणार नाही. हा बैल दुसरीकडे सोडायला पाहिजे b बार, यांचा रिझल्टंट a ला परपेंडिक्युलर आहे. डायग्रामॅटिकली क्वेश्चन तयार केला. कसा केला बघा, ए बार मी मांडला एक्स ऍक्सिस ला, जर समजा एक्स ऍक्सिस ला बी बार त्याला जर तिरका मांडला असता, जर समजा आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर बी बार ए जो रिझल्टंट आहे तो ए बार ला परपेंडिक्युलर येऊ शकत नाही. मग काय होणार आहे, तर तो थोड्याशा अँगल न म्हणजे 90 प्लस थीटा न तो पलीकडे असेल तरच तो ए ला परपेंडिक्युलर होईल. मग आणि त्यांनी असं सांगितलंय मॅग्निट्यूड इज अ हाफ ऑफ दॅट बी, म्हणजे r बरोबर b बाय 2. r बरोबर काय आलं, b बाय 2. म्हणजे हा b असेल तर हा r काय असेल, b cos थीटा असतो. आपल्याला माहिती आहे हा काय असतो, b cos थीटा. b ला b कॅन्सल, cos थीटा बरोबर काय मिळालं, 1 बाय 2 आणि थीटा हा आपल्याला किती मिळाला, 60 मिळाला. सो 60 आन्सर आहे. नाही, त्यांनी काय विचारले, a आणि b मधला अँगल विचारला. हा थीटा आला 60 आणि 90 प्लस 60 किती असतं, 90 प्लस 60 हे 150. हे आलं आपलं आन्सर. समजलं प्रत्येकाला? घ्या स्क्रीनशॉट, घ्या स्क्रीनशॉट, घ्या स्क्रीनशॉट. लिहा उत्तर, लिहा उत्तर. चला पुढे जाऊ. मला लक्षात यावं लागतं की मागलं तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे. तर मला बघावं लागतं की त्या रेकॉर्डिंग चालू आहे का नाही. इथं आपल्याला जेई 2024 चा क्वेश्चन दिलेला आहे. शनिवारी 30 जानेवारी सॉल्व करू बिनधास्त. तर इथं आपल्याला वेक्टर हॅज मॅग्निट्यूड सेम ॲज दॅट ऑफ बी. कोणासाठी सेम ॲज दॅट ऑफ ए आणि पॅरलल टू बी. द एक्स अँड वाय कॉम्पोनंट्स आर मगाशी सोडवलेला क्वेश्चन इथं कसा आला, रिपीट झालं. याचं आन्सर 3 येत होतं, नाही 4 येत होतं. मगाशी सॉल्व केलेला आहे आपण अगोदरच. रिपीट झाला क्वेश्चन, आपण सॉल्व केलेला आहे, आपण सॉल्व केलेला आहे, आपण सॉल्व केलेला आहे, आपण सॉल्व केलेला आहे, आपण सॉल्व केलेला आहे. काय झालं, काय झालं, काय झालं. आपण सॉल्व केलं. तिसरा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. मला दुसरा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. कुठं गेलं, कुठं गेलं. तिसरा क्वेश्चन सॉल्व. तर ठीक आहे, तुम्हाला ह्याचा क्वेश्चन दिसला असेल पण न बघितल्यावर. कारण काय म्हटलेलं आहे, ए बार आणि बी बार मेक्स एन अँगल, म्हणजे थोडक्यात cos थीटा = 5/9 दिलेलं आहे. खालच्या भाषी बघू नका, जे बघू नका मला ते तुम्ही तेच बघणार, यात तुमचा काय दोष नाही. चला
म्हणजे जिथं cos थीटा हा म्हणजे थीटा अँगल दिला थीटा इज cos इन्व्हर्स म्हणजे cos इकडे इन्व्हर्स cos थीटा झालं 5 बाय काय आलं 9 with each other a bar plus b bar is equal to root of minus a ब्रॅकेट ए मध्ये काय आहे मॉड मध्ये a bar minus b bar तर n ची व्हॅल्यू पाहिजे आहे तर आपण पहिल्यांदा कोणता ब्रॅकेट सोडवू तर हा आपला cos थीटा म्हणजे काय असतं बघा आपण लक्षात घ्यायचं a bar डॉट b bar is equal to ab cos थीटा म्हणजेच काय आलं आपल्याला माहित आलं cos थीटा बरोबर काय आलं a bar डॉट b bar अपॉन ab म्हणजे मी तास लिहू शकतो a bar डॉट b bar a bar डॉट b bar अपॉन काय लिहू शकतो a लिहू शकतो चला मी असं लिहिलं मग मला काय लक्षात आलं की हे डिवाइड इकडे केल्यावर काय होतं मल्टिप्लाय होतं म्हणजेच 5 बाय 9 ab बरोबर a बार डॉट काय आलं b बार थांबा हा मला a बार डॉट b बार ची किंमत काय आली 5 बाय 9 ab आहे पण मला दिले काय रिलेशन मला दिलेलं आहे रिलेशन मॅग्निट्यूड ऑफ a बार प्लस b बार इज इक्वल टू रूट 2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ a बार मायनस b बार हे सॉल्व करू आपण मग हे सॉल्व केल्यानंतर काय येईल a square plus b square plus 2ab cos theta बरोबर आहे का तर हे स्क्वेअर रूट मध्ये असेल आणि 2 चा स्क्वेअर 4 झाला हे परत स्क्वेअर रूट मध्ये असेल स्क्वेअर रूट केल्यानंतरच केले चला स्क्वेअर रूट ऑफ 2 हाँ a square plus b square minus 2ab cos theta सॉल्व स्क्वेअरिंग केल्यानंतर काय मिळालं आपल्याला a square plus b square plus 2ab cos theta is equal to root 2 चा स्क्वेअर 2 झाला a square plus b square minus 2ab cos theta चला हे सॉल्व करू त्यानंतर a square b square कॅन्सल झालं म्हणजे उजव्या साइडला बोललो a square plus b square minus 2ab cos theta इकडे आल्यानंतर प्लस झालं प्लस 4ab cos theta पण cos theta ची किंमत 5 बाय 9 किंवा आपण इथं असं सुद्धा लिहू शकतो 4a बार डॉट b बार बरोबर a square plus b square a bar dot b bar ची किंमत a bar dot b bar ची किंमत 5 by 9 ab आहे म्हणजेच 4 into 5 by 9 ab बरोबर a square plus b square आता हे सॉल्व करू 20 ab 9 कसं सॉल्व होईल कसं सॉल्व होईल a ची व्हॅल्यू n v टाकल्यानंतर सॉल्व चला a ची व्हॅल्यू 5 20 भागिले 9 a ची व्हॅल्यू n v चा इज इक्वल a स्क्वेअर ची व्हॅल्यू n स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चला हे b स्क्वेअर टोटल कॅन्सल झालं 20n is equal to 9n square plus 9 ह्याला आता बघू क्वाड्रॅटिक इक्वेशन पडवून 9n square minus 20n plus 9 is equal to 0 n ची व्हॅल्यू किती ठेवूया आता minus b plus minus under root of b square minus 4ac आपण पैसे इयत्ता माइनस माइनस काय झालं प्लस 20 प्लस माइनस b स्क्वेअर
20 चा वर्ग चार्ज 4ac अपॉन पाय c कसं सोडवणार 20 20 20 बघा आता कॅल्क्युलेशन मिस्टेक कुठं झालेली असं मला वाटतंय. आता आपण इथं थांबूया, पण याच्यामध्ये कुठं याचा आन्सर जर आपण काढायला गेलो तर बघा परत एकदा चेक करून cos थीटा तर आला 5/9. या तर व्हॅल्यू चेक केला a बार डॉट b बारची किंमत 5/9 हे पण बरोबर. हे जरा व्यवस्थित हे पण बरोबर आहे आपलं 4 8 बार डॉट b बारची किंमत 5/9 आणि 20 9 तिकडे गेलं. b स्क्वेअर कॅन्सल झालं 9n स्क्वेअर मायनस 29n प्लस 9 ज्यांचा गुणाकार 81 बेरीज 81 म्हणजे 9 बघा हे तुमच्यासाठी ठेवलं. मला येत नाही म्हणलं तुम्हाला येत. इथं गोळा झालेला आहे. हे 2 टू द 4 हे 4 इकडे आल्यावर हे 4 आणि हे 2 किती होणार आहे 6 होणार आहे. हे 6 होणार आहे. हे पण किती होणार आहे 6 6 पंचे 30 AB होईल म्हणजे इथं 30 होईल. 30 भागिले 9 म्हणजेच किती होईल 10 भागिले 3 होईल म्हणजेच इथं 10 इथं 3 इथं पण काय झालं 3 मग 3n स्क्वेअर मायनस 3n square minus 10n plus 3 is equal to 0. Minus b plus minus under root of major rate here. Done. Done so much. 12. Enjoy the 3 here. 3 3 का 9 3 का 27 33 आणि हे पण 3 येणार किंवा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सहाय्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके तर इथं पुढचा रिझॉल्यूशन ऑफ वेक्टर्स आहे. तर हा इथून पुढचा पार्ट हा आपण 1 तासाचा पहिला पार्ट घेतला. याचा पुढचा पार्ट आपण तशाच पद्धतीने घेऊ. फक्त तुमच्या सपोर्टची लाईकची शेअरची गरज आहे. लक्षात घ्या मराठीतून तुम्हाला मी सीईटी नीट जेईई मेन्स जेईई ॲडव्हान्स हे तुम्हाला क्लिअर आउट करत जाणार आहे. पहिल्या 2 पॉइंट मध्ये जे ॲडव्हान्सचा कधी क्वेश्चन विचारला होता पुढच्या पॉइंट मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही एक 1 बाय 1 कोणती एक्झाम क्रॅक करायचं एक आपल्या तर स्ट्रॅटर्जी असते. पहिल्यांदा त्याच्या PYQ किंवा त्याचं सिलेबस मटेरियल ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता इथं आपण थांबूया. जय महाराष्ट्र.